नमस्कार नमस्कार नमस्कार. ठीक आहे ना बाळांनो, लक्ष द्या. आज आपण एक नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, कमिशन, डिस्काउंट आणि ब्रोकरेज तुमच्या चॅप्टर मध्ये. ठीक आहे सर, कोणती कन्सेप्ट शिकणार आहोत बाळांनो? एक इंटरेस्टिंग बिझनेस ओरिएंटेड कन्सेप्ट आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर चला तर सुरू करूया या नवीन कन्सेप्टला. बाळांनो, कन्सेप्ट काय बोलते लक्षात घ्या. सपोज एक एक्झाम्पल, मी एक सेलर आहे, मी क्रेडिटवर माल विकतोय आणि मी कॅशवर पण माल विकतोय. बाळांनो, या दोन्ही सेलमध्ये काही ना काहीतरी फरक आहे. सर काय फरक आहे? आम्हाला माहिती आहे, क्रेडिटवर तुम्ही उधारीवर माल विकताय म्हणजे तुम्हाला पैसे काही कालांतरानंतर भेटणार आहेत, आणि कॅशवर तुम्ही माल विकताय त्यावेळेस काय होतंय की तुम्हाला लगेचच पैसे भेटतायत. येस सर. पण मग या दोघांमध्ये सर वेगळं असं काय? फक्त एवढंच ना की एकामध्ये तुम्हाला लवकर कॅश भेटतोय आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला थोडासा लेट कॅश भेटतोय. बाळनो, हा कॅश फक्त किंवा मला जे पैसे भेटतायत ते उशिरा भेटतायत, लवकर भेटतायत, या गोष्टींमधला फक्त डिफरन्स नाहीये. एक विचार करा. जस्ट मी तुम्हाला एक लॉजिकल क्वेश्चन विचारतो. तुम्ही सेलर आहात, तुम्ही आज तुमचा माल विकत आहात. तुम्हाला आवडेल का की तुमचे पैसे 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर आलेले? तुम्ही म्हणाल की नाही सर, लक्ष्मी लवकर आलेलीच आवडते. कुणाला नाही आवडत लक्ष्मी? लक्ष्मी आज लगेचच आली तर मी खूप खुश होईल. ठीक आहे. पण असो, तर लक्ष्मी लवकर आली तर आपण खुश होतो. लक्ष्मी तुरंत भेटली लगेच खुश होतो. पण लक्ष्मी जर थोड्याशा वेळानंतर आली तर आपण थोडेस ठीक आहे, खुश खुश आहे, बट लवकर आली असती तर बरं झालं असतं, हे कुठे ना कुठे बॅक ऑफ द माइंड एक्सपेक्टेशन असतं. एक्झॅक्टली. मग सर फक्त त्या एक्सपेक्टेशनचाच लॉस आहे का? नाही बाळांनो, एक लक्ष द्या. तुम्हाला समजा की मी एक सेलर आहे. माझं खूप मोठं होलसेलचं दुकान आहे. मी एका व्यक्तीला 1 लाख रुपयाचे गुड्स विकले. तो व्यक्ती म्हटला की सर मी तुम्हाला पेमेंट आहे ना 1 महिन्यानंतर करतो. राईट. मी म्हटलं ठीक आहे, डन. 1 लाख रुपयाचे मी त्याला गुड्स दिले, त्याने मला 1 महिन्यानंतर येऊन पेमेंट केलं. दुसरा एक व्यक्ती आहे, तो मला म्हणतोय की 1 लाख रुपयाचे गुड्स मी आज घेऊन जातो आणि आज आत्ता त्वरित तुम्हाला पेमेंट करतो. आता या दोन्हीमध्ये ना एक नीट लक्ष द्या की मी जेव्हा 1 लाख रुपये समोरच्याला किंमत सांगितली असेल त्या मालाची, त्यावेळेस हा विचार बॅक ऑफ द माइंड मी केला होता की मला पेमेंट लेट भेटणार आहे, किंवा जनरल टर्म आहे माझ्या दुकानाची की मी होलसेल करतो, सो मला रिटेलरला 1 महिन्याचा साईड द्यावा लागतो. आता हा साईड हा जो शब्द आहे ना, हा तुम्हाला कधी कळेल? जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये ऍक्च्युअल मध्ये एका दुकानदार बरोबर बसला असाल. बिकॉज हा जो वर्ड आहे ना साईड, याला म्हणतात क्रेडिट. हा मार्केट मधला ऍक्च्युअल वर्ड आहे बाळांनो, मी जोक नाही करत आहे. ते म्हणतात की आता सपोज एक एक्झाम्पल, तुम्ही जर सेलर आहात, तुम्ही तुमच्याकडे एक कस्टमर आलाय. कस्टमर तुम्हाला म्हणतो की सर मला तुमच्याकडून माल घ्यायचा 1 लाख रुपयाचा. तुम्ही म्हणणार की ठीक आहे, 1 लाख रुपयाचे गुड्स घेऊन जा, त्याच्या बदल्यात मला पैसे तू कधी देणार? तुला तर माहितीये एक आपली 1 महिन्याची स्टर्म असते. तो म्हणतो की सर अहो जरा थोडी अजून साईड भेटली असती तर. साईड म्हणजे काय? साईड दे. असली साईड नाही, साईड म्हणजे बेसिकली त्याला म्हणायचं की मला अजून टेन्युअर द्या क्रेडिटचा. ओके. तर ह्या लँग्वेजेस आहेत ऍक्च्युअल मार्केटमधल्या. ठीक आहे. तर आता या सिच्युएशन मध्ये मला काय तुम्हाला एक्सप्लेन करायचंय की जर समोरचा व्यक्ती म्हणत असेल मला 30 डेजचा पिरियड द्या, तर 30 डेजचा पिरियड तो कशासाठी घेतोय बाळांनो? त्याच्यासाठी की बाबा मी पेमेंट 30 डेज मध्ये अक्युमुलेट करून तुम्हाला जमा करतो, किंवा माल विकतो त्याच्यानंतर मला पैसे भेटतायत आणि मी तुम्हाला ते पैसे देतोय. बट यात सेलरचं नुकसान कसं काय? सेलरचं नुकसान हे बाळांनो की सेलरला पैसे 1 महिना लेट भेटतायत. जर 1 लाख रुपये मला आज भेटले असते, ते मी बँकेत ठेवले असते, त्याच्यावर 1 महिन्याचा चला 1% जरी मी कमवला असता, तर तो 1% हा माझा लॉस आहे ना. एक्झॅक्टली सर. तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला कळतंय. तुम्ही म्हणताय की व्हॅल्यू टाइम, टाइमची एक प्रकारे व्हॅल्यू आहे सर. येस. मी तुम्हाला हेच समजावण्याचा प्रयत्न करतोय की मला पैसे जर 1 वर्षानंतर भेटत असतील आणि आत्ता भेटत असतील, यामध्ये खूप फरक आहे. एक इमॅजिन करा, मला 1 कोटी आज भेटतायत
आणि 1,12 महिन्यानंतर भेटतायत. या दोघांमध्ये फरक फक्त तुम्हाला असं वाटेल की काहीच फरक नाही, बिकॉज फक्त फरक याच्यामध्ये टेन्युअरचा दिसतोय. नाही नालायकांनो, आज जर 1 कोटी भेटले तर ते 12 महिने मी इन्व्हेस्ट करून वर्षाच्या एंडला त्याची व्हॅल्यू वाढेल ना. येस सर. आणि ते 1 कोटी 6 लाख होतील, 1,08,00,000 होतील, 1,10,00,000 होतील, व्हॉट एव्हर, ज्याच्यामध्ये पण मी इन्व्हेस्ट करू. पण जे मला वर्षानंतर 1 कोटी भेटणार आहेत त्याची त्या दिवशी तर व्हॅल्यू 1 कोटीच असणार. येस. आणि या 1 कोटीची व्हॅल्यू वाढलेली असणार. येस सर. आम्हाला आता तुमचा मुद्दा हळूहळू, तुम्ही दिलेली हिंट हळूहळू कळतीये. येस एक्झॅक्टली बाळांनो. मला आता सांगायचंय तुम्हाला की क्रेडिट सेल करताना त्या व्यक्तीने हा विचार केला नसेल का? सर 100% केला असेल. माझ्या बरोबर घडलेली एक सत्य घटना सांगतो, दिल दहलाने वाली घटना. मी गेलो होतो, कुठे गेला होता सर? मी गेलो होतो एक विजय सेल्स मध्ये. ठीक आहे, विजय सेल्स नावाचं एक दुकान आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू भेटतात. ठीक आहे ना सर? तुम्ही प्रमोट करताय का दुकानांना? नाही बाळांनो. ठीक आहे. सो या सिच्युएशन मध्ये काय झालं की मी तिथे गेलो, तिथे सेल लागला होता मस्तपैकी. तिथं असं होतं, सेल सेल सेल, नो कॉस्ट EMI. ठीक आहे, त्याच्यावर घ्या आयफोन आयफोन आयफोन. मी गेलो आयफोन घ्यायला. आयफोन घ्यायला गेल्यावर काउंटरला एक मस्तपैकी सुंदर असा एक मॅनेजर होता. ठीक आहे ना? सो मी त्याला म्हटलं की एक्सक्यूज मी सर, तुम्ही जो बाहेर बोर्ड लावलाय नो कॉस्ट EMI वर, एक आयफोन देणार आहात मला? ते म्हटले येस, आयफोन आम्ही विकतो, तुम्हाला आयफोन हवा असेल तर घेऊन जावा नो कॉस्ट EMI वर. मी म्हटलं जरा प्रोसिजर सांगा ना मला काय. ते म्हटले सिंपलशी गोष्ट आहे, 1 लाख रुपयाचा आयफोन आहे, त्याला आम्ही 12 महिन्यामध्ये डिवाइड करणार, त्याचे 12 हप्ते करणार, तुम्ही महिन्याला तेवढेच भरायचे. मी म्हटलं सर याच्यावर मला व्याज लागणार का, इंटरेस्ट लागणार का? ते म्हटले अजिबात नाही, काही काळजी करू नका, 1 लाख रुपये 1 लाख रुपयाच तुम्हाला राहणार, 1 लाख रुपयाचाच तुम्हाला तो मोबाईल भेटणार आणि त्याचे 12 तुकड्यांमध्ये पेमेंट करा. मी विचार केला, माझ्याकडे 1 लाख रुपये, मी 1 लाख रुपये आत्ता देण्याच्या ऐवजी या 12 स्लॉट मध्ये जर दिले तर मी पैशाची माझी बचत होते. म्हणजे मी माझे आत्ता एकदम 1 लाख रुपये नाहीत जात, माझे थोडे 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 जात आहेत. राईट. मग मी विचार केला की अरे यार, मग हा सेकंड ऑप्शनच बेस्ट आहे. बट जस्ट फॉर क्युरियोसिटी मी त्यांना एक गोष्ट बोलली. सर काय बोलली? मी म्हटलं की हे बघा इकडे या. ते आले. मी म्हटलं जर मी सगळंच्या सगळं 1 लाखाचं पेमेंट आजच करत असेल, म्हणजे कंप्लीट ती मोबाईलची व्हॅल्यू मी आज आत्ता ताबडतोब देत असेल, तर मला सांगा, मला थोडाफार तर डिस्काउंट भेटला पाहिजे ना. तो व्यक्ती म्हटला की ओ माय गॉड, आत्ता तुम्ही 100% पेमेंट करणार आहे? मग यासाठी सर तुम्ही आमचे खास कस्टमर आहात, तुम्हाला आम्ही खास ट्रीटमेंट देऊ, तुम्हाला आम्ही लिंबू सरबत देऊ. मी म्हटलं लिंबू सरबत कडेला ठेवा नालायकांनो. 1 लाख रुपये मी आत्ता लगेच टेबलवर ठेवतोय आणि तो आयफोन घेऊन जातोय. बाकीच्यांसारखं मी हप्त्यावर देत नाहीये पैसे तुम्हाला. मला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट, स्पेशल डिस्काउंट काहीतरी हवं ना. ते म्हटले येस, तुम्हाला हा मोबाईल 1 लाखला न पडता 90,000ला पडेल, कुणाला सांगू नका. ठीक आहे. आता ह्या गोष्टीचा एक गोष्ट म्हणजे आता ही जो एक्झाम्पल आहे, या गोष्टीमध्ये बाळांनो सेलरने जो मला 10,000चा डिस्काउंट जो दिलाय, ठीक आहे, जसं की आपण काल बघितलं कॅश डिस्काउंट वगैरे वगैरे, बट हा 1 लाखाची जी व्हॅल्यू आधी त्याने फ्रेम केली, त्यामध्ये त्याने ऑलरेडी एक इंटरेस्टचा पार्ट ठेवला होता ना वर्षाचा, 10,000 रुपये वॉट एव्हर जो पण काय असेल. आणि जेव्हा मी त्याला म्हंटल की मी कॅश क्षणभरात लगेच काढून पैसे देतो, त्यावेळेस तो काय मला म्हटला की हा हा ठीक आहे 10,000चा तुम्हाला डिस्काउंट देऊ. हा 10,000चा डिस्काउंट हा टाइमचा, तो पिरियडचा इंटरेस्टचा पार्ट होता ना. येस सर. कळतंय का मी काय बोलतोय? म्हणजे कुठे ना कुठेतरी जी तुमची सम ड्यू आहे, मी काय बोलतोय बघा नीट, जी तुमची सम ड्यू आहे, पेएबल आहे, त्या सम मध्ये एक हिडन इंटरेस्टचा पार्ट आहे, तोच कदाचित ट्रू डिस्काउंट आहे. एक्झॅक्टली सर. मग आता तो जो इंटरेस्टचा पार्ट, तो जो डिस्काउंटचा पार्ट, तो पार्टचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याची व्हॅल्यू कशी काढायची, किंवा त्या कन्सेप्ट एकमेकांशी कशा कोरिलेटेड आहेत, प्रेझेंट वर्थ, सम ड्यू, ट्रू डिस्काउंट, हे सगळं आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत. ही कन्सेप्ट बिल्ड करणार आहोत आज प्रॉपर एकदम. ठीक आहे. चला तर मग
सुरू करूया आजच्या कन्सेप्टला. सेल सेल सेल, प्रेझेंट वर्थ, सम ड्यू, ट्रू डिस्काउंट. टन टना टन टन. फर्स्ट कन्सेप्ट, चला. प्रेझेंट वर्थ मध्ये ट्रू डिस्काउंट ऍड करून जी फायनल अमाऊंट टेबलवर पहिल्यांदा ठेवली जाते ती असते सम ड्यू. जसं की आत्ताच्या केसमध्ये मी विजय सेल्स मध्ये गेलो, त्यांना म्हटलं आयफोन नो कॉस्ट EMI, किती पैसे? ते म्हणले 1,00,000 रुपये. म्हटलं ओके ओके, या 1,00,000 मध्ये बाळांनो लक्षात घ्या, 90,000 जर सपोज त्याची वर्थ असेल आणि 10,000चा त्यांनी फक्त डिस्काउंट वाला पार्ट म्हणजेच तो इंटरेस्ट वाला पार्ट त्यात ऍड करून मला आता 1,00,000 ड्यू आहेत असं बोलत असतील, तर तो जो ट्रू डिस्काउंट वाला पार्ट इज नथिंग बट इंटरेस्ट वाला पार्ट. जसं की मगाशी मी म्हंटल पैसे आत्ताच देतो, किती डिस्काउंट देशील? 10,000चा देशील. म्हणजे हा 10,000 त्याने आधीच विचार करून 1,00,000 मध्ये च्या व्हॅल्यू पर्यंत येण्यापर्यंत त्याने त्या 90,000 मध्ये ऍड केला होता ना. एक्झॅक्टली. कळते का मी काय बोलतोय बाळांनो? एक गोष्ट समजून घ्या, एकदम सिंपल गोष्ट आहे. प्रेझेंट वर्थ प्लस ट्रू डिस्काउंट बिकम्स सम ड्यू. ओके, आता हा जो ट्रू डिस्काउंट आहे याचंच कॅल्क्युलेशन कदाचित आजच्या प्रेझेंट वर्थ मध्ये होत असेल. सर म्हणजे काय? एक एक्झाम्पल परत एकदा नीट समजून घ्या बाळांनो. मला एका सेल मधून आत्ता एक्सपेक्टेड अमाऊंट आहे, आत्ता म्हणजे या क्षणाला, आत्ताच्या आत्ता मी जर कॅश मध्ये सेल केला तर 100 रुपये. बट मला माहिती आहे की माझा होलसेलचा बिझनेस आहे, माझा मोठा बिझनेस आहे, लोक क्रेडिटवर माल माझ्याकडून घेऊन जातात, मला हे माहिती आहे. मग मला हे पण माहित असलं पाहिजे की मला जे पैसे भेटणार आहेत ते उशिरा भेटणार आहेत. येस सर. मग मला जर उशिरा पैसे भेटणार आहेत तर माझा इंटरेस्टचा जो लॉस होणार आहे तो पण मी त्याच्यामध्ये ऍड केला पाहिजे ना. की जर ते पैसे आज भेटले असते तर मी कुठे ना कुठेतरी इन्व्हेस्ट केले असते ना आणि मी पैसे कमवले असते त्याच्यावर इंटरेस्ट. मग ही माझी जी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणा त्याला, किंवा ही जी माझी लॉस्ट वाली कॉस्ट, इंटरेस्ट वाली कॉस्ट आहे, ती पण मी त्याच्यामध्ये ऍड करणार. फॉर एक्झाम्पल 100 रुपये माझी प्रेझेंट वर, त्यामध्ये मी 10 रुपये ऍड केले. कळतंय का मी काय बोलतोय? आणि हे 100 आणि 10 मिळून 110 पहिल्यांदा काउंटरला मी व्हॅल्यू ठेवली सम ड्यू. आणि समोरच्याला म्हटलं की 1 महिना बिंदास घेऊन जा, 1 महिन्यानी पेमेंट कर, 110 दे. आणि आत्ता जर पेमेंट करत असशील तर मग मी काय करणार, तो 10 रुपयाचा इफेक्ट त्यातनं रिड्यूस करून टाकणार ना. मी का त्याला एक्स्ट्रा 10 रुपये इंटरेस्टचे मागू बाळनो? का करू मी हे असं गफलीचे काम? मला नाही करायचे असले गफलत. मग मी म्हणणार की बाळा तू 100 रुपये दे. आय होप तुम्हाला कळत असेल मी काय बोलतोय. ठीक आहे ना? येस सर, एकदम बेस्ट. आता आपण ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये शिकणार काय आहोत माहिती का? हाऊ टू कॅल्क्युलेट ट्रू डिस्काउंट. आता मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा जेव्हा मी ते 10 रुपयाचं कॅल्क्युलेशन करत होतो त्यावेळेस मी विचार काय करत होतो की 100 रुपये यार, 100 रुपये माझे मी इन्व्हेस्ट केले असते तर मग मी त्याच्यावर 1 महिन्यामध्ये 10 रुपये कमवले असते. म्हणजे मी 100 रुपये म्हणजे मी प्रेझेंट वर्थचा विचार करत होतो. इफ दॅट प्रेझेंट वर्थ वॉज इन्व्हेस्टेड देन हाऊ मच अमाऊंट मला भेटली असती. कळते का मी काय बोलतोय? लक्षात घ्या बाळांनो, इथे ना ट्विस्ट काय की मी त्यावेळेस इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करताना पण बेसला जी अमाऊंट ठेवतोय किंवा विचार जी माझ्या बॅक ऑफ द माइंड मध्ये आहे तो त्या 100 रुपयाचा आहे. मी विचार करतोय अरे यार 100 रुपये मला आत्ता भेटले असते तर किती भारी झालं असतं, मी 1 महिन्याचं व्याज कमवलं असतं. पण समोरचा व्यक्ती त्या 100 रुपयाचा विचारच नाही करत आहे. म्हणून मी त्याला आधीच लावताना म्हणतोय 100 नाही 110 घेऊन जा. मी आता बॅक ऑफ द माइंड विचार केलाय की 100 तू मला 1 महिन्यानी भेटणार आहे, 1 महिन्याचं मी व्याज 10 रुपये लावतोय, चल. झेपताय का? येस सर, तुम्ही आम्हाला आहे ना पक्का एकदम दुकानदारच बनवून ठेवणार. येस बाळांनो, कॉमर्स इज नथिंग अबाउट बकचोदी, कॉमर्स इज ऑल अबाउट बिझनेस माइंडसेट. कळतंय का? चला आता पुढे बघा. ओहो, प्रेझेंट वर्थ कळालं सर, ट्रू डिस्काउंट पण आम्हाला कळालं, 1,00,000ची जी सम ड्यू आहे ते पण आम्हाला गोष्टी कळाल्या. सर आता याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय?
याबद्दल तुमच्या पाठ्यपुस्तकाला काय बोलायचं पहिले ते बघू द्या, बिकॉज मी जे बोलायचं होतं ते मी तुम्हाला बोललेलं आहे. तुम्हाला कन्सेप्ट कळालेली आहे. सम ड्यू कशी येते ते पण तुम्हाला कळालेलं आहे. ट्रू डिस्काउंट इज नथिंग बट दॅट इंटरेस्ट वाला पार्ट हे पण तुम्हाला कळालेलं आहे. आणि मी ते प्रूव्ह करून दाखवणार आहे. सर कसं प्रूव्ह करणार आहे तुम्ही? मी प्रूव्ह करणार. प्रूव्ह केल्याशिवाय मी बोलणारच नाही बाळांनो. सर कसं प्रूव्ह करणार? मी नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. फर्स्ट आपण हा थेरी पॉइंट वाचूया. काय सांगतोय? द ट्रू डिस्काउंट इज the interest on the present worth. ओहो, प्रेझेंट वर्थ वर इंटरेस्ट. बघा ते काय म्हणतोय, ट्रू डिस्काउंट इज द इंटरेस्ट ऑन द प्रेझेंट वर्थ. इंटरेस्ट ऑन द प्रेझेंट वर्थ, प्रेझेंट वर्थ वरचा इंटरेस्टचा पार्ट आहे ट्रू डिस्काउंट. सर तुम्ही जे बोललेलं तेच बोलते पाठ्यपुस्तक. येस एक्झॅक्टली. ठीक आहे, पुढे बघा ते काय म्हणते. ऍट द गिवन रेट ऑफ इंटरेस्ट. सर रेट ऑफ इंटरेस्ट आम्ही कसा कन्सिडर करणार? बाळांनो रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला पाठ्यपुस्तकाने गिवन दिलेला असतो. ठीक आहे ना. फॉर द गिवन पिरियड, फॉर द गिवन पिरियड. ओके डन. चला पुढे. सर तुम्ही एक मोठं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट बोललेलं आहात. कोणतं? सर तुम्ही म्हटला की ट्रू डिस्काउंट इज नथिंग बट युअर सिंपल इंटरेस्ट टाइप वाला कन्सेप्ट. मी म्हटलं येस बेटा, ट्रू डिस्काउंट इज नथिंग बट द इंटरेस्ट वाला पार्ट, सिंपल इंटरेस्टचा. तुम्ही म्हटला सर प्रूव्ह करा. कारण की सर तुम्ही नुसतं असे बच्चन टाकू शकता आणि आम्ही तुमचं का ऐकू? का ऐकू आम्ही? सिंपल इंटरेस्ट आणि ट्रू डिस्काउंट हे एकच आहेत. प्रूव्ह करा सर, प्रूव्ह करा. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मी म्हटलं ट्रू डिस्काउंटचा फॉर्म्युला काय बा, तो जरा तुझ्या पाठ्यपुस्तकात बघून सांग. ओके, मग तुम्ही मला म्हटला सर ट्रू डिस्काउंटचा आहे ना, ट्रू डिस्काउंटचा फॉर्म्युला आहे ट्रू डिस्काउंट इज इक्वल टू PW इंटू N इंटू R डिवाइड बाय 100. मी म्हटलं ओके डन. मी म्हटलं हा डन सर. मी म्हटलं की आता तुला प्रूव्ह करून दाखवू ट्रू डिस्काउंट आणि सिंपल इंटरेस्ट सेम आहे. ते म्हटलं सर प्रूव्ह करा. आता लक्ष द्या, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय माहिती का? सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे बाळांनो P इंटू N इंटू R. लक्षात घ्या, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे P इंटू N इंटू R डिवाइड बाय 100. सर हाऊ इज इट पॉसिबल सर? आता याच्यामध्ये बघा, P काय? P फॉर प्रेझेंट व्हॅल्यू आणि इथे प्रेझेंट वर्थ, N नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ पिरियड आणि R रेट ऑफ इंटरेस्ट. सेम बाळांनो सेम. म्हणजे सिंपल इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट करतो प्रेझेंट वाल्या गोष्टीवर. ठीक आहे ना, प्रेझेंट व्हॅल्यूवर. आणि ह्या आपण प्रेझेंट वर्थ वर नंबर ऑफ इयर्सला मल्टिप्लाय करून R रेट ऑफ इंटरेस्ट लावून हा ट्रू डिस्काउंट काढतोय. म्हणजे सर तुम्ही मागाशी जी कन्सेप्ट सांगितली की 100 रुपये ही माझी प्रेझेंट वर्थ आहे, त्याच्यावर मी नंबर ऑफ इयर्स, नंबर ऑफ पिरियड, जेवढा पण क्रेडिटचा पिरियड आहे तो त्याला मल्टिप्लाय करून त्याच्यावर रेटचा इम्पॅक्ट टाकून टोटल किती इंटरेस्ट त्या पिरियडचा बनतोय तो बघणार. आणि तोच इंटरेस्टचा पॉइंट सर मी त्या प्रेझेंट वर्थ मध्ये ऍड करणार ऍज अ ट्रू डिस्काउंट. आणि मग मी समोरच्याला एक अमाउंट सांगणार, ती असणार सम ड्यू. इस ब्रह्मांड में ऐसा कोई नहीं है बच्चों जो इससे इजी करके आपको बता सके. ठीक आहे, सो मी एक जोक करतोय, असं काय नाही पाडणं. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला कळत असेल की ही गोष्ट एकदम एकदम क्रिस्टल क्लिअर झालेली आहे. आता तुम्हाला आता ही गोष्ट कळाली आहे की सम ड्यू म्हणजे बेसिकली ज्यावेळेस तुम्ही जाता एखाद्या ठिकाणी आणि तिथे असतं नो कॉस्ट EMI वगैरे वगैरे, एकदा तुम्ही एक्सपिरियन्स करा बाळांनो. लिटरली सांगतो, मी चॅलेंज देतो, तुम्ही एक त्याची शूटिंग काढणार मला सेंड करा. ठीक आहे ना. असंच होतं की ज्यावेळेस तुम्ही नो कॉस्ट EMI बघून जाता ना एखाद्या शॉपमध्ये आणि त्याला म्हणता ना की ठीक आहे सर, मला सगळ्या त्यांच्या पूर्ण टर्म्स अँड कंडिशन्स ऐकायच्या, पूर्ण प्रॉपर टनाटन. ते म्हणणार की याच्यामध्ये इंटरेस्ट नाही लागणार तुम्हाला, असं ह्याहून त्या, आणि 12 महिने तुम्ही असं याच्यामध्ये इन्स्टॉलमेंट भरा वगैरे वगैरे वगैरे. शेवटी एक डायलॉग मारायचा, ये सारी चीजें गरीबों के लिए, अगर मैं आज आपको फुल पेमेंट कर दूं क्या करोगे बाबू मोशाय? तर त्यावेळेस तो म्हणणार की सर 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 बसा ना तुम्ही सर, ठीक आहे ना, तुम्ही का लोड घेताय, ही व्हॅल्यू तुमच्यासाठी नाही, ही त्या गरिबांसाठी आहे, तुम्ही इकडे या.
तुम्हाला थोडासा डिस्काउंट देतो, ठीक आहे ना. ही गोष्ट होणार का होणार, बिकॉज तुम्ही हा इफेक्टच नलिफाय करताय. मग तो प्रेझेंट वर्थ वर तुम्हाला ती सेल करून टाकणार, आणि बाकीच्यांसाठी त्याने ट्रू डिस्काउंट त्यात ऍड केलेला आहे, बिकॉज त्याला माहिती आहे पैसे आज नाहीत भेटणार, पैसे भेटणार आहेत वर्षाच्या एंडला. आय होप काल असेल तुम्हाला. येस सर, क्रिस्टल क्लिअर आहे. आणि तुम्ही हे क्लिअर केलं की सिंपल इंटरेस्ट आणि ट्रू डिस्काउंट इज सेम. येस, ठीक आहे. त्याचं कॅल्क्युलेशन पार्ट बाळांनो सेमच आहे. कळते का मला काय म्हणायचं. सो म्हणून मी म्हणतो बाळांनो, शिकत आहात तर पूर्ण असं त्यात घुसून शिका. यार मला ही कन्सेप्ट अशी नसात गेली पाहिजे भाई साहब, मजा आली पाहिजे कन्सेप्ट शिकताना. नाही की उगा आलाय तुम्ही आणि भेंडी काय मी म्हणतो सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला हा आहे बाळांनो, ट्रेड डिस्काउंटचा फॉर्म्युला हा, ट्रू डिस्काउंटचा फॉर्म्युला हा आहे, लिहून घ्या, हा मग करा बाळांनो, बोला ट्रू डिस्काउंटचा फॉर्म्युला काय. अरे काय फालतूपणा हा, असं थोडी ना असतं. बट आहे असं मार्केटमध्ये, जाऊ दे सोडा, आता मला नाही बोलायचं. बट सांगायचा मुद्दा हा आहे की जर तुम्हाला मजा आली असेल, ही कन्सेप्ट एकदम क्लिअर झाली असेल, तर लाईक तर बनतं बाळांनो, ठीक आहे ना. चला पुढे. आता सम ड्यू. ओहो सर, सम ड्यूचा पण काही फॉर्म्युला असायला हवा बाळांनो. आता इथे ना मी तुम्हाला एक मॅथमॅटिकचा एक ब्युटी दाखवतो की भाईसाहेब कसं काही गोष्टी वर्कआउट करतात आणि काही गोष्टी कशा फॉर्म्युले कसे क्रिएट होतात. ठीक आहे, मी तुम्हाला डायरेक्टली सम ड्यूचा फॉर्म्युला देऊ शकतो बाळांनो, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला तो एक्सप्लेन पण करू शकतो. बट व्हॉट इफ वी डिराईव्ह द फॉर्म्युला, व्हॉट इफ की आपण त्याच्या मागचं पूर्ण एक मॅथमॅटिकल लॉजिकच कळवून घेतलं स्वतःला, तर ही एक ब्युटी आहे ना. म्हणजे एक मॅथचा फॉर्म्युला देणं, तो एक्सप्लेन करणं, हे सगळे करू शकतं, अख्खं वर्ल्ड करू शकतं. बट व्हॉट इफ की त्याच्या मागचं मॅथमॅटिकल लॉजिक समजून घेणं, इट इज अ व्हेरी बेस्ट थिंग. जर एक गोष्ट तुम्हाला दाखवतो, लक्ष द्या, एक इकडे ऐका बघा. हे 100 रुपीज आहेत, करेक्ट सर, 100 रुपीज आहेत. त्याला मी मल्टिप्लाय करतो. त्याला मी मल्टिप्लाय कशाने करतो, फॉर एक्झाम्पल त्याला मी मल्टिप्लाय करतो सर 1 रुपयाने. सर काय होणार याचा आन्सर, याचा आन्सर होणार बाळांनो 100. आता बाळांनो लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता मी 100 ला मल्टिप्लाय करतोय 1.5 ने. आता याचा आन्सर काय असणार आहे, याचा आन्सर सर असणार आहे 150. आता ऐका, आता गंमत बघा. हा तुम्हाला एक सिंपलचं मल्टिप्लिकेशन वाटत असेल, पण या मल्टिप्लिकेशनच्या मागे लॉजिक खतरनाक आहे. ऐका, हे 1 दिसतायत का तुम्हाला, 1 नॉर्मल आहेत, पण या 1 मध्ये मी जर काही ऍडिशन केली असेल, सर ऍडिशन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ऐका. आता हे 100 ला कडेलाच ठेवा. आता बघा, एकदम सिंपल, एकदम खतरनाक. 1 प्लस मी 50% ऍड करतो, 50%, 50%. सर 1 प्लस 50% तुम्ही केला, पण तो 50% कुणाचा केला, 50% ऑफ 1, म्हणजे याचाच मी 50% ऍड करतोय, इंटू 1 करतो मग मी. येस एक्झॅक्टली सर. आता बघा, आता गंमत बघा बाळांनो, गंमत जम्मत होऊन जाते आता इथे. 1 प्लस 50% ऑफ 1. बाळांनो 1 चा 50% काय होतो माहिती का तुम्हाला, 0.5. आणि हा मी ऍड करतो या 1 मध्ये, हा मी ऍड करतो या 1 मध्ये, आणि आता माझं आन्सर बनतंय बाळांनो 1.5. सर कहना क्या चाहते हो, क्या कर क्या रहे हो आप, लक्षात घ्या. या 1.5 ला जर मी आता मल्टिप्लाय केलं कोणत्या पण नंबरने, तो नंबर काय करेल माहिती का, तो नंबर त्याच्यामध्ये स्वतःचे 50% ऍड करेल. म्हणजे सर फॉर एक्झाम्पल मी या 1.5 ला मल्टिप्लाय केलं, या 1.5 ला मल्टिप्लाय केलं 100 ने, तर आता 100 काय करेल माहिती का, स्वतःमध्ये पण तेच करेल जे 1 ने स्वतः बरोबर केलं होतं. 1 ने स्वतः बरोबर स्वतःचा 50% ऍड केला होता आणि 1.5 झाला होता. आणि त्याला मल्टिप्लाय जर मी 100 ने केलं, तर 100 पण तेच करेल, 100 पण स्वतःमध्ये स्वतःचा 50% ऍड करेल. येस सर, आणि काय होईल आन्सर 150. येस सर.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा बाळांनो, जो तुमचा सम ड्यू आहे, तो सम ड्यू बेसिकली काय? तुमचा प्रेझेंट वर्थ प्लस तुमचा ट्रू डिस्काउंट. आणि तुमचा ट्रू डिस्काउंट काय? सर, ट्रू डिस्काउंट इज नथिंग बट प्रेझेंट वर्थ इंटू एन इंटू आर डिवाइड बाय 100. येस सर. आता बघा मी काय करतोय. मी ट्रू डिस्काउंटच्या जागी तीच गोष्ट ठेवू का? येस सर, ठेवून बघा काय होतंय. लगेचच बाळांनो लक्ष द्या. सम ड्यू इज इक्वल टू प्रेझेंट वर्थ प्लस, आता मी डायरेक्टली ट्रू डिस्काउंटच्या जागी त्याचा फॉर्म्युला टाकतो. प्रेझेंट वर्थ इंटू एन इंटू आर डिवाइड बाय 100. ओ हो 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 ओ हो हो हो. सर, याच्याने काय होणार आहे बाळांनो? आता बघा गंमत. मी काय करतोय ते लक्ष द्या. या प्रेझेंट वर्थला मी कॉमन काढतो. सर, मग काय होणार? 1 प्लस NR अपॉन 100. सर, 1 प्लस NR कसं काय? अरे बा नाला का बघ ना, इथे 1 ला जर इथे PW आहे, 1 इथे मल्टिप्लाय केलं तर PW येईल, परत याला मल्टिप्लाय केलं तर हेच येईल. कळतंय? सो बेसिकली मी काय केलं, PW ला कॉमन काढलं आणि तो फॉर्म्युला क्रिएट केला. ओके सर. सर, हे आम्हाला कोणी पण सांगेल की तुम्ही PW ला कॉमन केलं, TDच्या जागी PW चा फॉर्म्युला ऍड केला. आता मी जे बोलणार आहे ना, ते तुम्हाला कोणी नाही सांगणार. लक्षात घ्या. बेसिकली काय होतंय काय की तुमची प्रेझेंट वर्थ जशी मगाशी 100 होती, ती 100 तशीच राहते. आणि त्याच्यामध्ये होतंय काय, या 100 ने मल्टिप्लाय ज्यावेळेस 1 ला होतो ना, त्यावेळेस तो होतो 100. अज्युम करा N 1च आहे, आणि त्याच्यावर मल्टिप्लिकेशन काय होणार आहे माहिती का? त्याच्यामध्ये ऍडिशन काय होणार आहे माहिती का? त्याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे बाळांनो 1 पॉइंट तुमचा जो पण काय रेट असेल तो. आता बेसिकली आता इथे 1 आहे बाळांनो. बघा 100 प्लस म्हणजे 100 जर आपण अज्युम केलं प्लस 1, सॉरी एकदम सॉरी बाळांनो, इथे प्लस नाहीये बाळांनो, इथे मल्टिप्लाय आहे. 100 इंटू 1 प्लस, आता N अज्युम करा 1च आहे, आणि रेट ऑफ इंटरेस्ट 50% आहे. हे जे होतं हे मगाशी आपण केलं होतं, ऍडिशन केलं होतं. म्हणजे 1 इंटू 50 म्हणजे 50% ऑफ 1 आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. 1 इंटू 50% ऑफ 1. ठीक आहे ना? तर तो काय करत होतो आपण 100 ने मल्टिप्लाय करत होतो 1.5 ला. म्हणजे बेसिकली आपण काय करतोय कळतंय का? आपण मगाशी मी तुम्हाला दाखवलं की बाळांनो, एका 100 रुपयाला मल्टिप्लाय केलं मी 1.5 ने, तर 100 मध्ये पण तीच ट्रीटमेंट होतीये जी 1 बरोबर झाली. आणि 1 बरोबर कोणती ट्रीटमेंट करायची? ती ट्रू डिस्काउंट वाली ट्रीटमेंट करायची. ती ट्रू डिस्काउंट वाली ट्रीटमेंट बाळांनो इथे राहणार. PW आपला इकडे कॉमन घेतलेला असणार, आणि त्याचा फॉर्म्युला बनणार PW मल्टिप्लाइड बाय 1 प्लस NR अपॉन 100. कळतंय का? मी मॅथमॅटिकली तुम्हाला कोरिलेट करून देतोय गोष्टी, बाकी काय करत नाहीये मी. मला फक्त मॅथमॅटिकली तुम्हाला या गोष्टी कोरिलेट करून द्यायच्या होत्या, बाकी काहीच नाही. सर, फॉर्म्युला तसा बघायला गेला तर सिंपल आहे. PW इंटू 1 प्लस NR अपॉन 100. हा सम ड्यूचा आहे. सम ड्यूचा फॉर्म्युला करतो काय की तुमच्या प्रेझेंट वर्थला मल्टिप्लाय करतो त्या ट्रू डिस्काउंट वाल्या पार्टने. म्हणजे ट्रू डिस्काउंट वाला कोणता पार्ट बाळांनो? तो ट्रू डिस्काउंट वाला पार्ट होता हा. ठीक आहे? आणि आता त्याला तो काय करतो, 1 मध्ये ऍडिशन करून त्याचा इफेक्ट घेतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल देतो बाळांनो, खूप सिंपल गोष्टीने आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे. खूप सिंपल गोष्टीने बाळांनो लक्ष द्या की जर सपोज 100 माझी प्रेझेंट वर्थ आहे, 100 प्रेझेंट वर्थ आहे बाळांनो. मी काही नाही, मी तुम्हाला एकदम सिंपल गोष्टीने एक्सप्लेन करणार आहे. लक्ष द्या, बाकी सगळं विसरा. या 100 ला जर मी मल्टिप्लाय केलं, कशाने मल्टिप्लाय करणार बाळांनो? मी 1 ला पहिल्यांदा मल्टिप्लाय करणार. 1 ला कशात मल्टिप्लाय करणार? 1 प्लस 1 इंटू 50%. म्हणजे मी काय करतोय सर, मी काय करतोय माहिती का? 1 चा पहिले 50% काढतोय. येस सर, तो माझा झाला TD, ट्रू डिस्काउंट. बरोबर सर. फॉर पिरियड ऑफ 1 इयर. येस सर, बरोबर. आता हा ट्रू डिस्काउंट मी ऍड करतोय 1 मध्ये. म्हणजे डिस्काउंट जर असेल 0.50 आणि तो जर तुम्ही ऍड केला 1 मध्ये,
तर तुमची व्हॅल्यू बनते 1.50 आणि ही 1.50 तुमच्या कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय केली तर त्या नंबरला तोच इफेक्ट देते जो इफेक्ट तुमच्या एका प्रेझेंट वर्थ मध्ये ऍड केला असता ट्रू डिस्काउंट तो इफेक्ट देते. म्हणजे काय, अरे यार कसं समजवू, 100 रुपये आहेत, त्या 100 रुपयाचा ट्रू डिस्काउंट काढणं 50, त्याच्यानंतर त्याच्यात ऍड करणं 150. तर हेच गोष्ट इथे ऑटोमॅटिक होतीये 1 + 50% म्हणजे 50 आणि 1.50 बनवून आता तो कोणत्या पण नंबरला मल्टिप्लाय करा तो ऑटोमॅटिक तो ट्रू डिस्काउंटचा इफेक्ट त्याच्यात ऍड केलेला दाखवेल. हेच मला तुम्हाला इथे कन्वे करायचं होतं. सर जर नसेल का आलं ही टेक्निकल गोष्ट, लॉजिकल गोष्ट, तर मी तुम्हाला म्हणेन की सम ड्यूचा फॉर्म्युला आपल्याकडे रेडी आहे. सम ड्यूचा फॉर्म्युला काय सर? सम ड्यूचा फॉर्म्युला बाळांनो आहे, सम ड्यूचा फॉर्म्युला आहे तुमचा, लिहून घ्या. सम ड्यूचा फॉर्म्युला आहे सम ड्यू इज इक्वल टू तुमचा PW कॉमन काढला 1 + NR अपॉन 100. आय होप कळालं असेल. आपली जनता एवढी पण येडी नाहीये की त्यांना काहीच कळणार नाही. कॉमर्सचे आहात बट स्मार्ट आहात, स्मार्ट आहात म्हणून इथे आहात. वी स्मार्ट नेक्स्ट जेट. ठीक आहे. सो ही गोष्ट आहे सम ड्यूची. ओके, फॉर्म्युला का आला, क्लॅरिटी आली? येस. चला आता पुढे. ओहो, बिल वाली कन्सेप्ट, बिल्लू बार्बर. ठीक आहे ना. आता बिल वाली कन्सेप्ट आपल्याला शिकायची बाळांनो. बिल वाली कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. सर कोणती आहे, काय आहे, काय याच्यामध्ये बाळांनो? आता हे मी बेसिक डिस्कशन आज करून टाकणार आहे बिलचं तुमच्या बरोबर, जेणेकरून उद्याचं लेक्चर पासून आपण याच्या रिलेटेडचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता बघा बिलची कन्सेप्ट काय, बेसिकली सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. फॉर एक्झाम्पल मी सेलर आहे, सेलर कडे एक बायर पळत पळत आला. फॉर एक्झाम्पल हा बायर आहे, पळत पळत आला, सरजी 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 हमको माल चाहिए. मी म्हटलं ओके तुम्ही घ्या माल, ठीक आहे ना. तो म्हटला की मी तुम्हाला पेमेंट 1 महिन्यानंतर करतो. आता मी म्हटलं की यार मी ह्याच्यावर विश्वास कसा ठेवू, मग मी यासाठी त्याच्यावर एक बिल ड्रॉ केलं. बिल ड्रॉ करलं म्हणजे काय की त्या बिल मध्ये मी लिहिलं पे टू मी ऑर माय ऑर्डर. ठीक आहे. म्हणजे बेसिकली त्याचा एक फॉर्मॅट असतो, 13 days आफ्टर दिस डेट पे टू मी ऑर माय ऑर्डर. आणि मी त्याची सही घेतो की बाबा तू पैसे देणार मला, लिहून दे. ते लिहितो मी आणि त्याच्याकडून सही घेतो. म्हणजे ड्रॉ कोण करते? सर सेलर ड्रॉ करतोय. सर सेलर कोण आहे? ड्रॉवर आहे बा. ड्रॉ करतोय मी बिल आणि ज्याच्यावर ड्रॉ करतो तो होतो ड्रॉवी. म्हणजे हा झाला ड्रॉवी, मी झालो ड्रॉवर. आय होप तुम्हाला कळालं असेल. हे बेसिक टर्मिनॉलॉजी आहे बिलच्या रिलेटेड. ठीक आहे. आपण याला डिटेल मध्ये कव्हर करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये, तेव्हा तुम्हाला मजा येईल. तेव्हा आपण गोष्टी शिकू की डिस्काउंटिंग ऑफ बिल काय असतं. खूप टेक्निकल पार्ट आपण बघणार आहोत. आजचं लेक्चर मी इथेच कन्क्लूड करतो. नमस्ते.